समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आई ही आईच असते, तिच्या मायेचे मोल या जगात कधीच मिळणार नाही। आईसारखं दैवत या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही असे मत हरिभक्त पारायण पोपट महाराज रोमन यांनी व्यक्त केले। ते धकटवाडी तालुका खटाव येथील युवा कार्यकर्ते रामदास निंबाळकर यांच्या मातोश्री कैलासवासीय हिराबाई राजाराम निंबाळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। कार्यक्रमास खटाव पंचायत समितीचे माजी सभापती पैलवान संदीपदादा मांडवे, माजी उपसभापती प्राध्यापक SP देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मनोज देशमुख, युवा उद्योजक योगेश फडतरे, माजी सरपंच मोहन जाधव, पोपट जाधव, राजाराम देशमुख, प्रतापराव देशमुख, शरदराव कदम, संतोष पाटोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना हरिभक्त पारायण पोपट महाराज म्हणाले, जन्माला येणारी स्त्री ही दोन्ही घराचा उद्धार करत असते। स्त्रीचा जन्म एका घरात होतो तर अंत दुसऱ्या घरात होत असतो। ज्यावेळी अंत होत असतो त्यावेळी सासरची माणसे आणि माहेरची माणसे एकत्र येऊन अश्रू ढाळतात, त्याला आई म्हणतात। या कीर्तन सेवेस जाधववाडी सेवा मंडळ गुरुकुलचे विद्यार्थी आणि धकटवाडी भजनी मंडळाची साथ लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण माने यांनी केले तर गणेश निंबाळकर यांनी आभार मानले। कार्यक्रमास माजी सैनिक रमेश माने, अतुल जाधव, योगेश जाधव, विजय महाडिक, नागेश महाडिक, अविनाश महाडिक, आनंदराव गुंजवटे, रामदास फौजी, बाळासो फडतरे, हनुमंत फौजी, जनार्दन जाधव, गणेश देशमुख, धनाजी घोरपडे, लक्ष्मण पोळ, किसन घाडगे, शिवाजी निंबाळकर, नागेश निंबाळकर, हनुमंत निंबाळकर, सुशांत निंबाळकर, अलका सावंत, छाया कदम, माया पोळ आदींसह निंबाळकर परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। दोन मुलांना जन्म दिला आणि असं सुंदर असं त्यांचं कुटुंब असताना आजच्या दिवसापासून आज 12:30च्या नंतर त्यांचा आणि ह्या घराचा कुटुंबाचा संबंध पूर्णपणे तुटलेला असतो। आता मला सांगा, ज्या वेळेला स्त्रीचं जीवन असतं सज्जन मायबाप, आपला प्रत्येकाचा, आपण ज्याला पुरुष म्हणून घेतो ना, पुरुष, आपण पुरुष पूर्ण पुरुष नाहीये। झाल्याच्या नंतर परत दुसरीच्या घरी जायचं। जन्म एका घरामध्ये आणि अंत एका घरामध्ये होत असतो, आणि अंत एका घरामध्ये होत असताना सज्जन हो, आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होतंय। या माऊली आपल्यातून निघून गेलेले आहेत। श्रीमती हिराबाई राजाराम निंबाळकर यांचं गेल्या वर्षी या स्थितीला देवसान झालं आणि त्या आपल्या सर्वांना सोडून गेल्या। त्यांच्या जाण्यानं त्यांचं कुटुंबीय गेले 1 वर्ष या ठिकाणी व्यतीत होत आहे, परंतु शेवटी परमेश्वरी सत्तेपुढं कुणाचाही इलाज नसतो। एक ना एक दिवस त्या मार्गाने जावंच लागतं। आपल्या धर्मात मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक श्रद्धा आहे। आज या ठिकाणी कैलासवासी पारोबाई राजाराम निंबाळकर यांच्या वर्षश्रद्धा निमित्त या ठिकाणी निंबाळकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन हरिभक्त पारायण पोपट महाराज रोमन कोलेवाडीकर आणि त्यांचा सर्व संच या ठिकाणी कीर्तनाची सेवा चांगल्या प्रकारची केली। त्याबद्दल निंबाळकर परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी या परिसराच्या निमित्त या ठिकाणी प्रतिनिधी शरदराव कदम, धकटवाडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।